नमस्कार श्रोते हो. आज आपण पाहणार आहोत अधिक मास महात्म्य अध्याय 25. तर चला मग सुरू करूया या अध्यायाला. अधिक मास मधल्या या पुरुषोत्तम भगवानाला मी हात जोडून नमस्कार करते आणि आजचा अध्याय सुरू करते. बोल पुरुषोत्तम भगवान की जय. श्री गणेशाय नमः. एका भाविक जन सकळ मला महात्म्य अतिरसाळ, श्रवण केलिया तात्काळ, झडे कलिमल निज निष्ठे. साक्षात लक्ष्मी नारायण तयाचा संवाद जान, एर लापानिका नव्हे जान, करा श्रवण भावार्थ. श्री विष्णू साक्षात आपण, लक्ष्मी ते म्हणे एक वचन, मलमास परण पावन, करी श्रवण शुभानने. सकळ तीर्था माझी प्रयाग पूर्ण, किंवा शस्त्रा माझी सुदर्शन, वेदा माझी सामवेद जान, श्रेष्ठपण तयाते. व्रता माझी एकादशी, सप्तपुरा माझी काशी, उत्तम स्नान गंगेशी, भागीरथीसी जेवी घडे. पुराणा माझी श्री भागवत, अर्धा माझी भगवती तार्थ, शास्त्रा माझी वेदांत निश्चित, मासांत मलमास हा. या माझी उत्तमोत्तम प्रकारारी, संपूर्ण दानाते जो अंगीकारी. सदा सर्वदा मनोच्छाव स्वीकारी, तरी जन्म फेरी निवारे. स्नान दान होम जप, स्वाध्याय ऐसे ते तप, मलमास करिता अमूप, तरी नासे पाप तयाचे. दीपदानादी विप्र सेवन, भावे की जे ब्राह्मण संतर्पण, दानवस्तू की जे दान, तरी पावे सदन तो माझे. तयाचे शुष्क अथवा घोर, पातकाचा मी न करी विचार, भस्म करी मी समग्र सत्वर, नाही उशीर मज लागी. ऐसे वचने नारायणाचे, आकुर्णुनी लक्ष्मी वदेसाचे, स्वामी या महिमान याचे, अधिकाधिक ऐकिले. लक्ष्मी रुवाच, हे स्वामी जनार्दन सर्वेश, यथाशक्ती आचोरे जो दानास, तरी इतुके पुण्य प्राप्त होय त्यास. नवल वचनास वाटत असे, तरी स्वाभाविक कवनाला, शक्तीनुसार दान धर्म घडला. कोण पावन कोण उद्धरला, पाहिजे कथा वृत्तांतू. एकोणी ऐसे उत्तर, बोलता माझा झाला सर्वेश्वर, म्हणे कथानक परिकर, श्रवण करी शुभानने. एक कमळ लक्षणे वरदे, पुरातन इतिहास शुभदे, अरुंधती आणि पार्वती संवादे, सुखप्रद श्रवण करी. एकदा कैलासाप्रती, जाती जाली अरुंधती सती, नमोनिया पार्वती प्रती, अनुवादा संतोषे. तव तो मलमासाचा दिवस, प्राप्त होता त्या समयास, अरुंधती वदे देवीस, एक वचनास माझिया. तू तव जगयत्र जननी, साक्षात आदिभवानी, सदा वससी सनिधानी, खटवाकंग पाणी वश्य केला. कवन पुण्याची या कोटी, पूर्वी आचरलीस गोमटी, ते मज निवेदी हातवटी, बोलता होटी लाजे मी. मी तव ऋषी भार्या सत्य, तुझ लागी सर्व असावे श्रुत, परिनेन तवने असे पुसत, न यावे कोपाते मज लागी. मास पक्ष वर्ष दिन, कोट नवे तुझे आगमन, टाकून या कैलास भुवन, कोटे न जाशी सुभानने. वृद्धभ्रतार सदांचा पाही, भस्मोदारण सदा तेही, सुगंध द्रव्याची वार्ता नाही, लवथवित गज चर्मे. उदक प्राशन्ना तुंबिनी फड, भक्षावया पात्र नरक पाड, ऐसे असे परी त्रैलोक्य पाड, मनती अचड अविनाशी. ऐसी अविनाश कासी, कवन पुण्य जोडले तयासी, ते कृपा करुणिया मजसी, संकलित अर्थाशी वदावे. एकूण अरुंधतीचे वचन, देवी करी हास्यवदन, मग वदली जाली आपण, गौरी रोमन तोषकजे. मग वदत असे पार्वती सती, एके बाई अरुंधती भरता, आमुचा बुडा पशुपती, स्नेहे मज प्रतिपाडित. जेवी पुत्रा लागी कृपाळू माता, श्रेय वृद्धी प्रतिपाडिता, तेवी माते भोळानाथ, कृपा करीत स्नेह भरे. भ्रताराची कृपा परिपूर्ण, असली या दुजे नाठवे जाण, माहेर नाठवे तिये लागून, भ्रतार पूर्ण स्नेहाळू. नानापरी विनोदे रीती, समयी संतोषवी मजप्रती, हे तव पूर्वीची रीती, तेही पद्धती वेगळीच. मी असता पितृगृही, कुमारी दशा प्राप्त देही, ऐसे असता एके समयी, दुर्वासा आले भेटीसी. तपिया माझे शिरोमणी, महाराज तो दुर्वास मुनी, तेने माझी या पितया लागुनी, निवेदिली कहाणी ते एका. मलमास महिमा परिकर, मुनिराव वदला पार, तेथीची मी होऊन तत्पर, श्रवण रंदी आकर निले. मग तेथीची बसला हेत, मीही आचरे नित्यानित, संपूर्ण सांदिलेशे व्रत, पिता करवित उद्यापन. तया पुण्य करुणी जान, प्रसन्न झाला त्रिनयन, अर्धांगी ठाव देई म्हणून, वदता तथास्तु ऐसे म्हणे. तोची व्रत प्रभाव फडला, शंकरायचा पती प्राप्त झाला, मलमास महिमा परिकर, न भूतो न भविष्यती. ऐसे सांगता पार्वती, बोलती जाली अरुंधती, म्हणे कृपा करून मजप्रती, व्रत पद्धती निवेदिपय. मी व्रत संपादिन, भावार्थे जान आचरेन, विना व्रते दानविन, निरथर्क जान जन्म हा. ऐसे बोलता विनयवाणी, ऋषी भार्या शिरोमणी,
मग बोलती झाली भवानी त्याची श्रवणी परिसवू. पार्वती म्हणे शुभ कल्याणी एक हो माये साध्वी शिरोमणी. मासा माझी प्रतिदिन एक अरुंधती सुशिळे. द्वादशी संक्रांती पाही त्या विभागिल्या मासाच्या ठाई. प्रतिमासा ते पर्वे सर्वही पुण्यदेही आचरती. परिया मल मासाच्या ठाई संक्रांती ये ठावेची नाही. म्हणून असकृत पाही म्हणती जाण निश्चयेसी. म्हणून पर्व काळ उत्तमत्व येथे की जे दान धर्म. तेने योगे पार्वती रमण निज ठाम वैकुंठी. ए जैसे दान कीजे स्नानविधी आचरीजे. तैसे तैसे फळ पाविजे सायासन करिता अनायासे. ऐसे वाक्य वंदता गौरी एरी मागोती नमस्कारी. मस्तक ठेवी चरणावरी म्हणे कृपा करी स्वामिनीये. तरी मल महिमा अनुपम्य मज निवेदिता संपूर्ण. तुम्ही केले व्रत तेही जाण करावे कथन मज लागी. स्वयमी अंगीकारीन तया व्रता लागी आचरेन. इतुकी देई कृपादान करी पावन जननीये. एकोणी येसे या वचनाते उमा निवदितसे तियेते. म्हणे एके संपूर्ण व्रताते जे मी आचरले भामिनी. त्याची कथित ते तुझ लागुनी प्राप्त काढे स्नानाते सारुणी. चंद्रमौळी ते नमस्कारुणी बैसे पूजिने आदर. षोडशोपचारे पूजा समस्त साहित्याची येता स्थित. काही नून पदार्थात उने पडो नेदी सर्वथा. मग अश्वास्था स्थळी आसन घालून बैसे निवांत मन. तेथे गौरी पंचकाते स्थापून करी पूजन यथाविधी. गौरी पंचक माझी माते ते मज आंदन दिदलेसे तियेने. करीतेसे त्याची मी पूजन भाव धरुनी अवधारी. पंचामृत पूजा सोपस्कारी नित्य पूजिती पंचगौरी. धूपदीप पुष्पे नानापरी अर्पी निर्धारी पूजनी. सौभाग्यादी वस्त्रे कंजल अर्पी दक्षिणेशी फल तांबूल. नैवेद्य षडस सुपरिमळ अर्पी निर्मळ भावार्थे. ऐसी पूजा संपूर्ण मासवरी करीतसे जान मी सुंदरी. मग उद्यापना ते स्वीकारी तेही परी अवधारी. पाचारुनी विप्र पचकांते सह पंत्यांची तयाते. वस्त्र अलंकाराद्या सहिते भोजनाते षडस. ऐसे करिता उद्यापन विप्रे दिदले आशीर्वचन. अक्षयी सौभाग्य नवे खंडन साधिले पूर्ण व्रताशी. ऐसे संपूर्ण मासवरी जान मोहनेचे एक भुक्त करून. व्रत साधिले संपूर्ण फलपूर्ण प्राप्त झाले. ऐसे व्रत माझे आनंदाचे तू ते निवेदिले आजीसाचे. जरी आचरसी नेमाचे फल तयाचे प्राप्त होय. हे व्रत करीती ज्या नारी त्या पुत्र प्रसवती संसारी. अक्षयी सौभाग्याची परी लाहे संसारी परिसाते. संपूर्ण व्रत प्रभावी ऐसा अरुंधतीने आकर्णीला सौरसा. नमोनी उमेदच्या चरण रजसा पुसोनी गृहा पातलीसे. स्वगृही जाऊन या त्वरे व्रतारंभ करीतसे आदरे. पूर्ण होताच निर्धारे अखंड सौभाग्यवता ते पावली. ख्याती जिची त्रिभुवनी पूजिती जिचे सुरवर मुनी. या व्रताची ऐसी करणी तुझ लागुनी कती येली. ऐसा इतिहास पायी लक्ष्मीप्रते वदे शेषशायी. अरुधंती पार्वती संवाद पाही वदला स्वदेही नारायण. तोची कथा भाग्य आगवा निविदिला श्रोतिया सर्वा. भावे करून आचरावा मग पहावा प्रत्ययो. ऐसे हे गौरी पंचक व्रत पूजा करावी नेमस्त. तेने सौभाग्यवर्धन स्त्रियास पावे निश्चित आदरेसी. आता अविश्वास अंतरी ग्रंथीनं धरावा निर्धारी. त्याची वर्णू आता परी कथा बरी उत्तर द्याई. जे विश्वास न मानती ग्रंथास तयाची अवस्था कैसी असे. त्याची परीसा सावकास पुढती प्रसंगास आदरे. जे बोलिला स्वय नारायण त्याची कतू श्लोकाधारे करून. म्हणून न करावे अनुमान मानावे वचन दासाचे. स्वस्त्री श्रीमल महात्म ग्रंथ पद्यपुराण सारोद्वार समंत. मनोहर सुत विरचित पंचविसंतीत मोध्याय गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. बोल श्री पुरुषोत्तम भगवान की जय. श्रोते हो, अध्याय आवडला असेल तर मग या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स करा. आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलवर प्रेस करून ऑलवर सुद्धा प्रेस करा. जेणेकरून तुम्हाला पुढचा अध्याय लगेच पाहायला मिळतील. भेटूया मग पुढच्या अध्यायामध्ये. तोपर्यंत हसा आणि हसवत राहा. धन्यवाद.